रामकृष्ण मंडळी, आज बनवत आहे आपण स्पंजी असा ढोकळा। त्यासाठी पुढील प्रमाणे 1 ग्लास कोमट पाणी, त्यामध्ये 1 चमचा लिंबू सत्व, 1 चमचा साखर असं व्यवस्थित मिक्स करणे। त्यामध्ये 1 चमचा मीठ, थोडीशी हळद, बेसन पीठ घालून एक साईडने व्यवस्थित मिक्स करायचं। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे मिक्स करून घेणे। त्यामध्ये इनो घालून इनोमध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्स करायचं। बॅटर खूप सुंदर फुलतं। ते बॅटर एक साईडनेच हलवायचं। आता एक ताट घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते हाताने सर्वीकडे पसरवायचं आणि हे तयार केलेलं बॅटर आपण त्याच्यात टाकायचं। एक साईडला कढई ठेवून कढई गरम करून त्यात पाणी टाकायचं। पाणी कोमट झाल्यावर हे ताट त्यावर ठेवायचं। असं व्यवस्थित टॅप करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं ठेवायचं। एक साईडला तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या असं सर्व बॅटर तयार करायचं आणि चेक करायचं ढोकळा झाला। सुरीला लागला नाही म्हणजे आपला ढोकळा तयार। हे तडका ढोकळ्यावर टाकायचा आणि शुगर सिरम सुद्धा ढोकळ्यावर टाकायचं। त्याने मऊ असा छान असा ढोकळा तयार होतो आणि गार झाल्यावर तर पीसेस करून झाला आपला 20 मिनिटात झटपट असा ढोकळा। नक्की करून पहा। धन्यवाद। थँक्यू।